नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी भूगोल यामधील प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 या प्रकरणामधील आपल्याला आज शेवटचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकवरती आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, यामध्ये पहा बरे जमते का अशा पद्धतीचा एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे आणि पुस्तकामध्ये एक आकृती दिलेली आहे, आलेख, आणि त्या आलेखाचं काळजीपूर्वक निरीक्षण करून त्याखाली 6 प्रश्न विचारलेले आहेत. यामध्ये ही जी आकृती किंवा आलेख जो आहे हा लोकसंख्या संक्रमणाचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत या ठिकाणी दिलेला आहे. या आकृतीमध्ये लोकसंख्या वाढीची वेगवेगळे टप्पे या ठिकाणी दिलेले आहेत. 5 टप्पे दिलेले आहेत. पहिला जो टप्पा आहे तो अतिशय स्थिर लोकसंख्येचा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा आहे आरंभीच्या काळात विस्तारणारा. जी स्थिर लोकसंख्या असते त्यानंतर ती लोकसंख्या वाढ घडून येते दुसऱ्या टप्प्यामध्ये. तिसरा टप्पा आहे नंतरच्या काळात विस्तारणारा टप्पा. चौथा टप्पा आहे कमी बदल दर्शवणारा टप्पा आणि 5वा टप्पा आहे शून्य वाढ दर्शवणारा टप्पा. या आकृतीमध्ये आकृतीच्या उजव्या भागामध्ये एक सरळ रेष दिलेली आहे, त्याला आपण वाय ॲक्सिस म्हणू. या वाय ॲक्सिसवरती दर हजारी होणारे जन्म आणि मृत्यू यांची आकडेवारी दिलेली आहे, 0 पासून 10, 20, 30, 40 अशा पद्धतीने. आणि खालच्या भागामध्ये जो एक्स ॲक्सिस दिलेला आहे त्यावरती काळ दर्शवलेला आहे. या आकृतीमध्ये निळ्या रंगाची सर्वात वरच्या भागामध्ये निळ्या रंगाची रेषा दिलेली आहे. ती रेषा या ठिकाणी जन्मदर दर्शविते, तर काळ्या रंगाची जी रेषा आहे ती मृत्यूदर दर्शविते. हिरवा रंग जो दिलेला आहे निळ्या आणि काळ्या रेषेच्या मध्यभागामध्ये या ठिकाणी लोकसंख्येची नैसर्गिक वाढ हा हिरवा रंग दर्शवतो, तर निळा रंग जो आहे तो लोकसंख्येची नैसर्गिक घट दर्शवतो. एकंदरीतच या आकृतीमध्ये लोकसंख्या कशा पद्धतीने वाढत गेलेली आहे किंवा ती कमी होत गेलेली आहे याविषयी विवेचन आपल्याला या आकृतीवरून समजून घेता येईल. तर पहा, त्याच्या खालच्या भागामध्ये आकृती क्रमांक 1.7 मधील आलेखाचे काळजीपूर्वक निरीक्षण करावं, त्या खालील प्रश्नांचे उत्तरे द्या अशा पद्धतीचे खाली 6 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, आलेखातील निळी आणि काळी रेषा काय दर्शवते? बघा, आपण आत्ताच पाहिले की आलेखात निळी रेषा ही जन्मदर दर्शवत आहे, तर आलेखातील काळी रेषा ही मृत्यूदर दर्शवत आहे. प्रश्न दुसरा विचारलेला आहे, आलेखात दाखविलेला हिरवा भाग काय दर्शवतो? याचं उत्तर आहे, आलेखातील जन्मदर आणि मृत्यूदर या दोन्ही रेषांमधील भाग हिरव्या रंगाने रंगवला आहे. हा भाग लोकसंख्येतील प्रत्यक्ष नैसर्गिक वाढ दर्शवतो. प्रश्न तिसरा आहे, आलेखात दाखवलेला निळा भाग काय दर्शवतो? आलेखामध्ये 5व्या टप्प्यामध्ये निळा भाग दाखवलेला आहे, तर आलेखात दाखवलेला निळा भाग हा लोकसंख्येतील नैसर्गिक घट दर्शवतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 विचारलेल्या आकृतीवरती कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे? जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक कोणकोणत्या टप्प्यामध्ये आहे? लोकसंख्या अतिशय स्थिर असणारा पहिला जो टप्पा आहे त्यामध्ये जन्मदर जास्त आहे. त्यानंतर आरंभीच्या काळात लोकसंख्या वाढ विस्तारणारा दुसरा टप्पा आणि त्यानंतरचा लोकसंख्या वाढीतील नैसर्गिक वाढ दर्शवणारा तिसरा टप्पा. या 3 टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असताना आपल्याला दिसतो. प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, कोणत्या टप्प्यात
जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे? उत्तर आहे लोकसंख्या संक्रमणातील चौथ्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे. म्हणजे चौथ्या टप्प्याच्या शेवटच्या भागामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर आपल्याला सारखेच दिसून येतात. प्रश्न 6 आहे, कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे? त्याचं उत्तर आहे लोकसंख्या संक्रमणाच्या शेवटच्या म्हणजे 5व्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक होताना दिसतो. तर या आकृतीवरतीच आपल्याला असं सांगता येईल की लोकसंख्या संक्रमणाची ही आकृती दिलेली आहे. आणि मग यावरती प्रश्नही विचारला जातो की लोकसंख्या संक्रमणाचे वेगवेगळे टप्पे स्पष्ट करा, अशा पद्धतीचा प्रश्न असतो. देशाचा विकास आणि देशाची लोकसंख्या वाढ यांचा परस्पर संबंध आहे. जशा पद्धतीने लोकसंख्या वाढत जाते तशा पद्धतीने देशाचा विकास होत जात असतो. म्हणून लोकसंख्या वाढ आणि देशाचा विकास यांचा परस्पर संबंध आहे. जगाची आणि जगातील बहुतेक सर्व देशांची लोकसंख्या ही सतत वाढत आहे. मात्र ही वाढ एका विशिष्ट दिशेने किंवा क्रमाने होत जाते आणि यालाच लोकसंख्या वाढीच्या संक्रमणाचे विविध टप्पे असे म्हटलं जातं. लोकसंख्या वाढीबाबत प्रत्येक देश एका विशिष्ट स्थित्यांतरातून जात असतो. या स्थित्यांतराच्या दरम्यान देशाच्या लोकसंख्येतील वाढ 5 टप्प्यातून होते. यालाच लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे असे म्हणतात. प्रत्येक देश लोकसंख्या वाढीच्या या संक्रमणातून जात असतो. मात्र प्रत्येक देशातील संक्रमणाचे हे टप्पे वेगवेगळ्या कालखंडात घडून येतात. तर आपण लोकसंख्या संक्रमणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांविषयी या ठिकाणी माहिती विचारात घेऊ. लोकसंख्या संक्रमणाचा जो पहिला टप्पा आहे, अतिशय स्थिर लोकसंख्या असणारा हा पहिला टप्पा. या टप्प्यात देशाचा जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही जास्त असतात. सर्वसाधारणतः जन्मदर प्रति हजारी 40च्या आसपास तर मृत्यूदर 38 ते 40च्या आसपास असतो. जास्त जन्मदर आणि जास्त मृत्यूदरामुळे देशाची लोकसंख्या स्थिर असते आणि त्यातील वाढही नाममात्र होत असते. एकंदरीत आज जर आपण विचार केला की या पहिल्या टप्प्यामध्ये स्थिर लोकसंख्या असल्यामुळे या देशातील लोकसंख्या ही प्राथमिक श्रेणी वेगवेगळ्या प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये गुंतलेली असते. या ठिकाणी विकास झालेला नसतो. राहणीमान ही निम्न दर्जाचं असतं आणि निसर्गावरतीच हे लोक अवलंबून असतात. परंतु आज जर आपण विचार केला तर असा कोणताही देश या ठिकाणी संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा जो टप्पा आहे की आरंभीच्या काळात विस्तारणारा. एकंदरीत आपण पहिल्या टप्प्यामध्ये पाहिले की जन्मदर आणि मृत्यूदर हे जवळजवळ सारखेच असतात. त्यामुळे लोकसंख्या वाढ होत नाही. अतिशय नगण्य स्वरूपामध्ये आपल्याला लोकसंख्या वाढ दिसून येते. परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी जन्मदर वाढायला सुरुवात होत आहे आणि म्हणून आरंभीच्या काळात विस्तारणारा हा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू होतो. या टप्प्यात वैद्यकीय सुविधा आणि आर्थिक विकास यामुळे मृत्यूदरात वेगाने घट होते. त्या तुलनेत जन्मदरात मात्र फारशी घट होत नाही आणि जरी जन्मदरात घट झाली तरीही ती घट नाममात्र असते. त्यामुळे जन्मदर आणि मृत्यूदर यातील फरक हा खूप लक्षणीय असतो आणि देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागते. हाच लोकसंख्या विस्फोटाचा काळ असतो. आणि मग एकंदरीतच पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या कमी असते. नंतरच्या शेवटच्या कालावधीमध्ये ती वाढायला सुरुवात होते. जन्मदर वाढतो आणि मृत्यूदर मात्र कमी होतो आणि त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या अतिशय वेगाने वाढते. यालाच लोकसंख्या विस्फोट असं म्हटलं जातं.
लोकसंख्या संक्रमणाचा तिसरा जो टप्पा आहे, या तिसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर साधारणतः स्थिर होताना आपल्याला आढळतो. त्याच वेळेस लोकांचे उत्पन्न वाढत जाते, त्यांचे राहणीमान उंचावते, गरिबी कमी होत जाते, लोकांची शैक्षणिक पातळी उंचावते आणि त्यांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजते. या टप्प्यात जन्मदरात लक्षणीय घट व्हायला सुरुवात होते, मात्र तरीही एकंदरीत मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असतो आणि त्यामुळे लोकसंख्या वाढतच राहते. मात्र याच टप्प्याच्या शेवटी देशाचा प्रवास विकसनशील टप्प्याकडून विकसित टप्प्याकडे सुरू होतो. लोकसंख्या संक्रमणाच्या चौथ्या टप्प्यामध्ये मृत्यूदराबरोबरच जन्मदरातही लक्षणीय घट होत जाते. साधारणतः प्रति हजारी मृत्यूदर आणि जन्मदर 8 ते 10च्या दरम्यान स्थिर होताना आपल्याला दिसतो. एकंदरीत देशाची लोकसंख्या स्थिर होते आणि देशाच्या लोकसंख्येत नाममात्र वाढ होत असते, म्हणजे देशाचा विकास होत असतो. लोकसंख्या संक्रमणाच्या 5व्या टप्प्याचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. या टप्प्यात जन्मदरात लक्षणीय घट होते. कमी जन्मदर आणि कमी मृत्यूदरामुळे लोकसंख्या स्थिर राहते. पुढे पुढे तर जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त होतो. यामुळे लोकसंख्येतही मोठ्या प्रमाणात घट होते. याचा अर्थ देशाच्या लोकसंख्येत नकारात्मक वृद्धिदर दिसून येतो. म्हणजे या लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतामध्ये की प्रत्येक देश हा जसजशा पद्धतीने लोकसंख्या वाढत जाईल तसतशा पद्धतीने या ठिकाणी त्या देशाचा विकास होत असतो. परंतु नंतरच्या टप्प्यामध्ये विकास पूर्ण होतो आणि लोकसंख्या आपोआपच कमी व्हायला सुरुवात होते, कारण याची जाणीव लोकांना झालेली असते. राहिलेला भाग आपण पुढील लेक्चरमध्ये पाहू.